नमस्कार मित्रांनो, आपल्या आषाढी वारी स्पेशल मालिकेत तुमचं मनापासून स्वागत. दरवर्षी लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला येतात. पण हा प्रवास नेमका एकादशीलाच का पूर्ण? या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे? उपवास का केला जातो? श्री विठ्ठलांशी या दिवसाचा संबंध काय आहे? आजच्या भागात आपण एकादशीचा इतिहास, धार्मिक महत्त्व, परंपरा आणि आध्यात्मिक संदेश सविस्तर जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढ एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. वैष्णव परंपरेत हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक भाविक या दिवशी उपवास, जप, नामस्मरण आणि पूजा करतात. शयनी एकादशी का म्हणतात? धार्मिक परंपरेनुसार या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत प्रवेश करतात अशी श्रद्धा आहे. या दिवसातून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासात अनेक भक्त व्रत, जप, दान आणि सात्विक जीवनाचा संकल्प करतात. पंढरपूर आणि श्री विठ्ठलांचे महत्त्व. महाराष्ट्रातील पंढरपूर हे श्री विठ्ठल रुक्माईचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी येथे येतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या काळात पंढरपूरमध्ये पोहोचतात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. पुंडलिकाची कथा. लोकप्रिय परंपरेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होते. त्यांच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक सेवा करत त्यांनी भगवंतांना थांबवण्यासाठी एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू लागले. या परंपरेशी श्री विठ्ठलांच्या विटेवर उभ्या असलेल्या मूर्तींचा संबंध जोडला जातो. उपवासाचे महत्त्व. अनेक भाविक या दिवशी उपवास करतात. धार्मिक श्रद्धेनुसार उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे, तर मन, वाणी आणि कृती यामध्ये संयम ठेवण्याचा प्रयत्न आहे. यासोबत नामस्मरण, अभंग, हरिपाठ, भगवद्गीतेचे वाचन आणि इतर ग्रंथांचे अध्ययन केले जाते. वारकरी संप्रदायासाठी या दिवसाचे महत्त्व. वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. अनेक दिवस पायी चालून पंढरपूर गाठल्यानंतर श्री विठ्ठलांचे दर्शन घेणे हा प्रत्येक वारकऱ्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण असतो. या दिवसाचा संदेश. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की भक्तीबरोबर सेवा महत्त्वाची आहे. आई वडिलांचा आदर करावा, अहंकार सोडून नम्रता स्वीकारावी, सत्य, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा आचरणात आणावा, समाजात समानतेची भावना वाढवावी. आषाढी एकादशीला काय करावे? श्री विठ्ठलांचे नामस्मरण, हरिपाठ किंवा अभंगांचे गायन, सात्विक आहार किंवा श्रद्धेनुसार उपवास, गरजूंना अन्नदान किंवा इतर मदत, मंदिरात, घरी शांतपणे प्रार्थना, पर्यावरण आणि स्वच्छतेची काळजी. मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ सण नाही, तर श्रद्धा, सेवा, संयम आणि भक्तीचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. श्री विठ्ठलावरील भक्ती आणि संतांची शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि माहितीपूर्ण भागात. जय जय रामकृष्ण हरी.